नमस्कार मित्रांनो, सिराज इलेक्ट्रिकल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आपल्याला कस्टमरचा कॉल आला की मोटर चालत नाही आहे. तर मग आपण निघालोत विजिटला. त्यांच्या विहिरीपाशी पोचलो. तर कस्टमर काय अवेलेबल नव्हते, पण त्यांची आपल्याला पेटी माहीत असल्यामुळे आपण तिथे पोचलो. तर त्यांचा सिंगल फेज पंप आहे 5 HP 3 स्टेज डेक्कन. तर त्यांनी आपल्याला अगोदरच फोनवरती सांगितलं होतं की फ्यूज टाकल्या मोटर फ्यूज उडवते. तर आपल्या लक्षात आला प्रॉब्लेम, इनपुटच्या वायरमध्ये काहीतरी शॉर्ट असेल, त्याच्यामुळे होत असेल. तर इनपुटच्या वायर चेक करायचा प्रयत्न केला, तर इनपुटच्या वायरमध्ये काही प्रॉब्लेम दिसत नाही. मग नंतर असं लक्षात आलं की कॉन्टॅक्टर अडकला असेल. तर कॉन्टॅक्टरच अडकलेला होता. तर त्याच्यामुळे काय होत होतं, फ्यूज टाकला डायरेक्ट मोटरकडे सप्लाय जात होता आणि मोटर फ्यूज उडवत होते. त्याच्यानंतर कॉन्टॅक्टर फ्री करण्याचा प्रयत्न केला, पण कॉन्टॅक्टर काय फ्री होत नव्हता. त्यासाठी म्हणलं आता कॉन्टॅक्टरच्या वरचं कॅप काढून चेक करावं. तर वरचं कवर काढल्यानंतर कळालं की त्याच्यातला एक पोल पूर्णच खराब झालेला आहे. तर मग आता आपल्यापाशी कॉन्टॅक्टर अवेलेबल पण नव्हता. तर आपण त्यासाठी काय केलं, स्टार्टिंगचा कॉन्टॅक्टर रनिंगला आणि रनिंगचा कॉन्टॅक्टर स्टार्टिंगला घेतला, जेणेकरून मग आपली मोटर चालू होईल. तर स्टार्टिंगसाठी आपल्याला काय 3 सेकंदाचीच गरज असते. तर त्यासाठी एक पोल आपल्याला अवेलेबल होता. तर आपण तो स्टार्टिंगला टाकला. तर आता मोटर बघूया चालू करून, मोटर किती अँपिअर करंट घेते. तर मोटर चालू झालेली आहे आणि मोटरचा करंट आहे 39 अँपिअर. पण ते ॲक्च्युली 39 नाही आहे, तो सिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो दाखवते.